नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण केळीमध्ये कोणकोणती तणनाशक वापरले जातात त्याच्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती सांगणार आहे. केळीमध्ये एक दोन तणनाशक वापरले जातात. एक आहे ते आपलं पॅराक्वाट डायक्लोराइड 24%. ही एक तणनाशक आणि आपलं दुसरं एक स्वीप पॉवर. हे दोन तणनाशक आपल्या केळीमध्ये वापरले जातात. ह्याचं जे प्रमाण आहे पॅराक्वाटचं ते तुम्ही एक पंपाला 100 ml घेऊ शकता आणि ह्याच्यासोबत महत्वाचं म्हणजे एक स्टिकर मिक्स करून मारायचं. त्यामुळे आहे ती स्टिकर पावसाच्या वातावरणामुळं पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी पण वापरले जातात. कारण की आपल्या पाण्याचा pH बी मेंटेन होणं किंवा व्यवस्थित राहणं महत्वाचं असतं. नाहीतर तणनाशकाला पाणी जर आपलं व्यवस्थित नसेल तर त्याचा रिझल्ट येत नाही. त्यामुळे ही जी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याची काळजी घेत गेलं पाहिजे आपण. जर ह्या गोष्टीची आपण जर काळजी नाही घेतली तर आपलं खर्च जी आपण ह्याला करतोय ती वायपट जाणार. त्यासाठी आपण थोड्या थोड्या गोष्टीची आपण काळजी घेत गेलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं आपल्याला रिझल्ट पण आपल्याला मनावासा येत नाही. त्यासाठी या गोष्टीची काळजी घेत गेलं पाहिजे. आता आपल्या काय बागात आतमध्ये संपूर्ण भागात काय गवत नाही. आपल्याकडे फक्त कडणी बांधावून असेल किंवा रस्त्याकडल्या साईडनं ह्या भागात फक्त गवत चांगलं उगवलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय, डास असेल घोंगाण असेल त्याच्यावर बसतंय की घडाव जातंय, बाजूच्या घडाव स्पॉट करतंय. त्यासाठी आपण काय करतोय, सगळे जे आहे ती आतमध्ये जशी स्वच्छता आहे तशी बाजूनी पण स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे सगळ्या शेतकरी मित्रांनी. त्यासाठी आपण का नाही आता पॅराक्वाटची एक फवारणी घेणार आहे. त्याच्यासोबत आपण स्टिकर बी मिक्स करणार आहे. आता काय स्टिकर ही तुमच्याकडे काय कोणते असेल रेग्युलर ते तुम्ही वापरू शकता. आता पण तणनाशक हे आपलं पॅराक्वाट आहे ते तुम्ही एक 100 ml पंपाला एक वापरा.